हॅलो, नमस्कार सगळ्यांनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हे पहा, आज आपण एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ असा बनवणार आहोत. तो म्हणजे ह्या हुलग्याच्या पिठाची शेंगोळी बनवणार आहोत. मी पहिली पण एक रेसिपी टाकलेली आहे. आता हे नवीन सबस्क्रायबरसाठी आणि थोडीशी वेगळी आहे. तर हे पहा, हे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे मी पावशेर असेल. वाटी, एक मोठी वाटी आहे. तर त्यासाठी आपल्याला मिरची वगैरे वाटून घ्यायचं आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतली आहे धुवून अशी स्वच्छ. लसूण घालायचंय. लसूण घातल्यावर थोडासा मी जिरं घालायचं 1 चमचा. आता हे सर्व मी मिक्सर मध्ये फिरून घेतेय. हे पहा, मिक्सर मध्ये मी फिरून घेतले पहा. हे आपण या पिठामध्ये घालून घेऊया. थोडस शिल्लक ठेव, थोडस 1 चमचा मी शिल्लक ठेवले. चवीनुसार मीठ घालून घेऊ. लाल तिखट घालतीये थोडं, थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर, आता हे जे वाटण करून घेतलं ते थोडीशी शेंगदाणे घालतीये. ठीक आहे. शेंगदाणे आता मी बारीक करून घेतेय. हे पहा, शेंगदाणे मिरची लसूण याचं वाटण करून घेतलंय. ते जरा बाजूला ठेवते. आता प्रथम आपण हे पीठ मळून घेऊया हुलग्याचं. थोडं थोडं पाणी घालायचे. घट्ट गोळा करायचा आहे आपल्याला, पातळ नाही करायचा अजिबात. कारण आपल्याला त्याची शेंगोळी करायची, तेव्हा पातळ झाल्या व्यवस्थित होत नाहीये. हे पहा, असा घट्ट गोळा पण बनवून घेतलेला आहे. आता त्याला तेल टाकून त्याला आपण चांगलं मळून घेऊया. त्याला आपला गोळा आता मळून झालेला आहे. हे पहा, हे पातेलं ठेवलेलं आहे. जर असं मोठंसं पातेलं घ्यायचं म्हणजे शिंगोळ्याचे मुकळ ढाकळी शिजतात. आता पातेलं गरम झाले, मी त्यात तेल घालून घेते. 1.5 चमचा तेल घातलेलं आहे मी. याला चांगलं गरम होऊ द्यायचे आपल्याला. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर थोडीशी मोहरी घालू. जिऱ्याने खूप छान असा फ्लेवर येतो. जिरं मोहरी तर कडली ना, कढीपत्ता घेतलाय मी. ठीक आहे, थोडासा बारीक करून टाकायचा म्हणजे छान त्याचा अर्क उतरतो. आपण हे जे वाटण करून घेतलंय ना ते घालून घेऊया. छान परतून घेऊ. चांगले 1-2 मिनिटं परतून घ्यायचंय म्हणजे शेंगदाण्याचं कच्चेपणा पण जातो. हिरवी मिरची, शेंगदाणे. हे पहा, मी 2-3 मिनिटं परतून घेतले. साईडला बघा कसं तेल सुटलेलं आहे. आता यात आपण पाणी घालून घेऊ. भरपूर असं पाणी लागतं शेंगोळी शिजण्यासाठी. चवीनुसार मीठ घालूया.
आपण हुलग्याच्या पिठामध्ये पण मीठ घातले, त्यामुळं प्रमाणात मीठ घालू. त्याला उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत आपण शेंगोळी बनवून घेऊया. हे पहा, आता आपण पीठ घेऊया हुलग्याचं, त्यात तेल लावूया, जरा चांगलं मळून घेऊया. मऊ सुद्धा असं करून घ्यायचे. 5 मिनिटं झाले त्याला मळून. मळून झाले चांगला प्रकार. त्याला थोडासा गोळा घ्यायचा आपला, चांगला सकाळी पण मळून घ्यायचे. त्यातलं थोडस असं घ्यायचंय बघा गोळा, आणि असं गोल गोल लांब लांब करून घ्यायचंय. पूर्वी लोक अशी करायची, आता ते येत नाहीये मला. हे असं गोल गोल फिरून घ्यायची त्या पद्धतीने. छान, खूप छान चवीला, एकदम टेस्टी लागतात अशी हुलग्याची शेंगोळी. बाकीच्या पिठांपेक्षा हुलग्याच्या पिठाची खूप छान लागतात. हे पहा, मी तुम्हाला आता ही एक बनवून दाखवले. बाकीची मी आता हे असेच करून घेते. खूप जाड पण नाही करायचं, पातळसर करायचंय आपल्याला. आता हे पहा, ह्या पद्धतीने आता मी सर्व बनवून घेते. हे पहा, मी 5 शेंगोळी करून घेतलेली आहे वेटोळी. आता ती एका पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या, त्याच्यात सोडून घ्यायची आहे. छान अशी खुळखुळा उकळी येऊन गेलेली आहे. हे पहा, तर एक एक सोडून घेऊया. 5-6 झाली का सोडून घ्यायची, परत 5-6 बनवायची. असं स्टेप बाय स्टेप करत सोडत जायचे. त्याच्यावर आता झाकण ठेवूया. आता पुन्हा बनवून घेऊया बाकीचे उरलेले. बाकीची उरलेली पण मी बनवून घेतलेली आहे, आणि थोडस असं पीठ ठेवलेलं आहे. हे पहा, लिंबा एवढा गोळा ठेवलेला आहे एक आपला. तर हे बघा, हे बाकीचे झालेले आहेत ना, हे आपण पातेल्यात सोडून देऊया. हे बघ, पहिलं पण मी सोडलेले आहे त्याच्यात. तेवढ्या गोळ्याचे एक मोठ्या वाटीच्या पिठाचे 17-18 वेटोळी झालेले आहेत शेंगोळीचे. ही पुन्हा झाकून ठेवूया. हे पहा, लिंबा एवढा गोळा ठेवलेला आहे ना, त्यात जरा कोमट पाणी घालायचं. एकसारखं मग सुद्धा असं पेस्ट करायची आपल्याला, आणि ही पेस्ट करून त्याच्यात घालायची. आणि कमीत कमी पाऊण तास तरी ही शेंगोळी शिजून द्यायची. खूप अशी चविष्ट रुचकर लागतात. मग वेळ लागतो शिजायला, पण खायला पण तेवढेच भारी लागतात. अप्रतिम अशी शेंगोळी लागतात. भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर तर खूपच छान लागतात. चपाती बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान लागतात. हे पण मी त्याच्यात घालून घेतेय. आता हे अर्धा पाऊण तास आपण शिजून देऊया. पहिले पण हे 15 मिनिटं शिजलेले आहे बाकीचे शेंगोळी बनवून घेईपर्यंत. तर हे पहा, आपली शेंगोळी आता तयार झालेली आहे. थोडासा रस्सा ठेवायचा, म्हणजे छान लागतो, नाही कोरडी कोरडी अशी वाटत नाहीये. बघा, छान अशी आपली शेंगोळी शिजून झालेली आहे. तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केलं म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर शेंगोळीची रेसिपी तयार झालेली आहे. खूप, आणि हुलग्याची शेंगोळी छान लागतात. मी तुम्हाला पिठाची पण शेंगोळी दाखवलेली आहे, ती पण तुम्ही पहा. सगळ्यात जास्त आपल्याला हुलग्याची शेंगोळी छान लागतात. ही रेसिपी खूप छान लागते. तर ही रेसिपी तयार.